नमस्कार मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकार याबद्दल डिस्कस करणार आहोत. ह्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे दर महिन्याला. कोणाला मिळणार, किती मिळणार, किती वेळ मिळणार, कधी मिळणार याचे सर्व आपण या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला सांगू इच्छितो, यासाठी नारी शक्ती दूत हे ॲप आलेलं आहे. त्या ॲपद्वारे तुम्ही तुमचा अर्जाचा नमुना बघू शकता, कसा आहे, काय आहे, किती डॉक्युमेंट लागतात ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण त्यामध्ये पण दिलेलं आहे. तर ते तुम्ही डाउनलोड करून तुमच्याकडे घेऊन ठेवा. त्याच्यानंतर मी पुढे काय करायचं ते सांगतो. आता बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने का काढली, का कारण पडलं यामागे काढण्याचं, तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढलेली आहे. यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री साहेब यांनी ऐतिहासिक भूमिका घेऊन ही योजना काढली आहे. कारण की असं करणे म्हणजे एक धाडसाचं पाऊल असं लागते. योजनेचे स्वरूप काय आहे ते आपण बघूया. पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक खाता, आपलं जे बँक अकाउंट राहते त्याला आपण आधार लिंक करतोच, तर असं खातं ज्यामध्ये आधार लिंक आहे केलेल्या सक्षम बँक खात्यात दरमहा म्हणजे दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये मिळतील डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये. तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 रुपयापेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलांना देण्यास येईल. म्हणजे याचा अर्थ असं झाला, जर या व्यतिरिक्त तुम्ही कुठलीही अशी महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकारद्वारे स्थापित योजनेचा लाभ घेत असेल ज्यामध्ये तुम्हाला 1500 रुपयापेक्षा कमी रक्कम मिळत असेल, म्हणजे 1000 रुपये मिळत असेल किंवा 500 रुपये मिळत असेल, तर ते जर 500 रुपये मिळत असेल तर या योजनेद्वारे तुम्हाला 1000 रुपये मिळले जाईल. असं करून तुम्हाला टोटल 1500 रुपये मिळतील. ही एक अट आहे मित्रांनो, योजनेचे असे स्वरूप आहे. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण लाभार्थी कोण कोण आहे. लाभार्थी तसे महिलांसाठी आहे तर महिलाच आहे, परंतु त्यामध्ये पण अट आहेत. त्या अट काय काय आहेत बघूया. महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील सर्व महिला, यामध्ये अविवाहित, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्याक्ता म्हणजे नवऱ्यापासून वेगळे राहणारी किंवा नवऱ्याने टाकून दिलेली अशी महिला आणि निराधार महिला, अशा या लाभार्थी महिलांचे स्वरूप आहे. तर पुढे बघूया आपण काय आहे. लाभार्थ्याची पात्रता काय पाहिजे या योजनेला अप्लाय करण्यासाठी, तर बघूया. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे या योजनेसाठी. त्यानंतर राज्यातील अविवाहित, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि राज्यातील निराधार महिला. किमान वयाची मर्यादा जी आहे 21 वर्ष ते 65 वर्षपर्यंत. बँक खाते असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तुमच्या 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. ही एक खूप महत्त्वाची बाब आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे जर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अपात्रता काय, जर तुम्ही अप्लाय केलं आणि तुमचा फॉर्म अपात्र ठरला, का ठरला याचे कारण आपण आधीच बघूया काय आहे ते. ज्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, असे ज्या महिला आहेत त्यांचा फॉर्म अपात्र ठरू शकतो. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकारदाता आहे म्हणजे इन्कम टॅक्स पेयर आहे, जे इन्कम टॅक्स भरतात, असे कुटुंबातील महिलांना हा अर्ज भरता येणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी आहे म्हणजे भाऊ, वडील, त्यांचे मिस्टर, हे कोणी जर सरकारी नोकरीला असेल तर त्यांना हा फॉर्म भरता येणार नाही. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले स्वयंसेवी कामगार अपात्र ठरणार नाही. आता आपण बाह्य यंत्रणेचं नाव ऐकलंच असेल. जे बाह्य यंत्रणेद्वारे जर असे काही कर्मचारी असेल किंवा स्वयंसेवी कर्मचारी असेल तर ते अपात्र ठरणार नाही. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल. जर एखाद्या महिलेने
महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनच्या योजनेद्वारे 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ चालू असेल, ज्यांना मिळत असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे त्या या योजनेसाठी अपात्र राहतील. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार आहेत, त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येणार नाही. शेत जमिनीची अट यामध्ये नाही आहे. पहिल्या JR मध्ये सुरुवातीचा जो JR होता त्यामध्ये होती, तर परंतु त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि शेत जमिनीची जी अट होती 5 एकरची शेती ती काढून टाकण्यात आली आहे. जर तुमच्याकडे 5 एकरापेक्षा जास्त शेती पण असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर सोडून ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने त्यांच्या घरी किंवा घरच्यांच्या नावावर, कोणाच्याही नावावर, घरच्या कुटुंबाच्या नावावर आहे, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे ते या योजनेसाठी अपात्र ठरतील. त्याच्यानंतर आपण महत्त्वाचे बघणार आहोत. आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे? आवश्यक कागदपत्रे सर्वप्रथम तुम्हाला लागणार आहे तुमचं आधार कार्ड. सर्वप्रथम तुम्हाला आवश्यक कागदपत्रे. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे आणि तो ऑनलाईन अर्ज तुम्ही नारी शक्ती दूत या ॲपवरून डाउनलोड करू शकता. ते तुम्हाला शेजारचे सेतू केंद्र किंवा एज्युकेटेड कुठलाही व्यक्ती असेल ज्याच्याकडे कम्प्युटर सेंटर्स राहतात, त्या गावाकडे कम्प्युटर सेंटर्स राहतात, सेतू सेंटर्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला जाऊन त्यांच्याकडून हा अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट तुमच्याजवळ हवी आहे. त्यानंतर आधार कार्ड. आधार कार्ड ही खूप महत्त्वाची कागदपत्र आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्माचे प्रमाणपत्र. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट. महाराष्ट्राचे डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. सक्षम प्रभारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न दाखला म्हणजे तहसीलदार यांनी दिलेला तुमच्या कुटुंबाचा दाखला, ॲन्युअल इन्कम ऑफ युअर फॅमिली. बँक खाते पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे तुमच्या बँक खात्याच्या पहिलं जे पेज राहते, पासबुक राहते, त्याची पहिल्या पानाची झेरॉक्स. रेशन कार्ड असणे खूप महत्त्वाचे आहे. अजून एक तुम्हाला रेशन कार्डमध्ये पिवळं, केशरी असे रेशन कार्ड आपल्याकडे असतात. पिवळं म्हणजे BPL कार्ड राहते, केशरी यामध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो. केशरी कार्डवाल्यांना पण या योजनेचा लाभ घेता येतो, परंतु व्हाईट म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंटवाल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. पासपोर्ट आकाराचा फोटो तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालनाचे एक हमीपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. म्हणजे ही योजना मी पूर्णपणे, या योजनेचे जे नियम आहेत हे मी पाळेल असे तुम्हाला हमीपत्र द्यावं लागणार आहे. त्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया काय आहे? अर्ज भरण्याची प्रक्रिया बघूया. योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांनी त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्र, बालविकास प्रकल्पाधिकारी कार्यालय जसे नागरी किंवा ग्रामीण आदिवासी कार्यालय, त्याच्यानंतर ग्रामपंचायत, वार्ड, सेतू अशा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य राहील. खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे की तुम्हाला इथं कुठलाही DD लागणार नाही, कुठली फीज लागणार नाही. तुम्हाला हे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला अर्ज भरता येईल. या अर्जाची कुठलीही किंमत राहणार नाही. फक्त या अर्जासाठी तुम्हाला जे डाउनलोड करण्याची फीज आहे, जो भरणार आहे, याची जी नॉमिनल फीज राहते 10-20 रुपये, ते तुम्हाला पे करावं लागेल. अदरवाईज या ॲप्लिकेशनसाठी, या योजनेसाठी तुम्हाला कुठलीही फीज लागणार नाही. त्यानंतर अर्जदार महिलेने स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमची KYC केली जाईल. तुमचं ओरिजिनल तुम्ही आहात का, ते व्यक्ती, ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही तिथं प्रेझेंट केलेलं आहे, यामध्ये कसं डुप्लिकेटपणा होऊ नये म्हणून हे सर्व सरकारने नियम काढलेले आहेत. त्यानंतर अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल. त्याची प्रत अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत केंद्र, वार्ड स्तरावरील फलकांवर लावण्यात येईल. म्हणजे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट केलं, तुमचा अर्ज तुम्ही दिला, त्यानंतर तुम्हाला फक्त ग्रामपंचायत किंवा तुमच्या अंगणवाडी सेविका आणि केंद्र यामध्ये तुम्हाला जाऊन बघता येईल की माझं ॲप्लिकेशन पात्र ठरलेलं आहे. तर पुढे काय करायचं, तर पुढची प्रक्रिया बघूया. अंतिम यादी कशी लागेल? अर्ज तर भरला, आता पुढे काय? टेन्शन राहते माणसाला, काय होईल काय नाही, 1500 रुपये येतील का नाही. 1500 रुपये गरिबासाठी 1500 रुपये ही खूप मोठी रक्कम झालेली आहे. खूप मोठी रक्कम आहे. आम्ही बघितलं आहे गरिबी काय असते.
आम्हाला माहीत आहे. अंतिम यादी कशी राहील, का होईल, माझं ॲप्लिकेशन ते दिलं, ॲप्लिकेशन सबमिट झालं, पण आता अंतिम यादीमध्ये काय, अंतिम यादी येईल का नाही, माझं नाव येईल का नाही, हे कोण डिसाईड करते? एक समिती शासनाने स्थापित केलेली आहे, ज्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्ह्याचे मंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार हे सर्व त्या कमिटीमध्ये आहे. हे सर्व त्या कमिटीचे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतील. तुम्ही जो अर्ज सबमिट केलेला आहे त्याचं तुमचं व्हेरिफिकेशन होईल. त्याच्यानंतरच तुमचं लाभार्थ्याची यादी अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत किंवा वार्ड येथे डिस्प्ले केली जाईल, दाखवले जाईल. ठीक आहे. किंवा तुम्हाला ऑनलाईन ज्यांनी भरला त्यांना ऑनलाईन ॲपमध्ये पण त्यांना त्या अर्जाचं स्टेटस बघता येईल की काय आहे, काय त्यांच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस काय, अंतिम यादीचं स्टेटस काय, त्यांना अंतिम यादी बघता येईल. पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास, आता जर एखाद्या महिलेने अर्ज भरला आणि त्यांची नॅचरल किंवा अननॅचरल काही कारणास्तव डेथ झाली तर त्यांचा अर्ज लाभार्थ यादीतून काढण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात महिला व बालविकास मंत्रालय अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट 1500 रुपये येतील. आणि सुरुवात कधी होणार आहे, का होणार आहे, हे आपण आता बघणार आहोत. ठीक आहे, पुढच्या याच्यामध्ये. योजनेसाठी कालमर्यादा काय आहे, कुठपर्यंत अर्ज भरू शकता तुम्ही, कधी येणार तुमच्याकडे पैसा, हे खूप महत्त्वाचे आहे. अर्ज भरून दिला, पैसा कधी येणार हे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. सदर योजना ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता. आणि 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज भरल्यानंतर किंवा त्याआधी अर्ज भरल्यानंतर तुम्हाला 1 जुलै 2024 पासून, पुढच्या महिन्यात 1 जुलै 2024 पासून या योजनेचे पैसे यायला सुरुवात होईल तुमच्या अकाउंटमध्ये. सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्याची सदर अर्ज सादर केल्याप्रमाणे पात्र लाभार्थीप्रमाणे 50 रुपये प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल. आता ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना काय बेनिफिट आहे, तर त्यांना प्रत्येक लाभार्थीप्रमाणे 50 रुपयेची प्रोत्साहनस्पद भत्ता दिला जाईल प्रत्येक कॅन्डिडेट मागं. म्हणजे त्यांनी जर 10 कॅन्डिडेट केले तर त्यांचे 500 रुपये त्यांना देण्यात येईल. तर अशी ही योजना आहे. महाराष्ट्र सरकारने खूप ऐतिहासिक पाऊल उचलून ही योजना चालू केलेली आहे. तर आम्ही महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद म्हणू इच्छितो की त्यांनी आमच्या बहिणींसाठी, भगिनींसाठी अशी खूप महत्त्वाची आणि मोलाची योजना काढलेली आहे. त्यामध्ये त्यांना खूप फायदा होईल या योजनेचा. तर तुम्ही या व्हिडिओतून तुम्हाला जर काय अडचण असेल तर तुम्ही मला टेक्स्ट मेसेज करू शकता, कमेंट्स करू शकता.